नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.5. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. चला तर मित्रांनो, नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करण्यापूर्वी आपण हे समजावून घेऊया की नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय असतं. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं, त्याचं अँसर फाइंड आउट केलं, म्हणजेच इन शॉर्ट आपण त्याचं रूट फाइंड आउट केलं. ओके, बेसिकली रूट काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करत होतो, x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, हा होता मित्रांनो आपला फॉर्म्युला मेथड. ओके, आणि ह्याच फॉर्म्युल्याचा यूज करून आता आपल्याला नेचर ऑफ रूट डिसाईड करायचं आहे. बघा मित्रांनो, ह्या फॉर्म्युल्यामधली सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म आणि ती टर्म होती बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, बघा मित्रांनो, बी स्क्वेअर मायनस 4ac ह्या टर्मला आता म्हणायचं डिस्क्रिमिनंट, आणि ह्या डिस्क्रिमिनंटला ऑलवेज आपण इंडिकेट करतो किंवा डिनोट करतो बाय युजिंग धिस ट्रायंगल, आणि हा ट्रायंगल म्हणजेच डेल्टा. ओके, आणि हीच व्हॅल्यू आता आपल्याला सांगणार आहे की नेचर ऑफ रूट कसं असणार आहे. म्हणजेच कसं, बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल जर बी स्क्वेअर मायनस 4ac मी कॅल्क्युलेशन केलं आणि याचं जर अँसर 0 पेक्षा ग्रेटर आलं तर समजून घ्यायचे आपले रूट्स हे रियल अँड अनइक्वल असणार आहे. ओके, सेकंड कंडिशन, जर मी बी स्क्वेअर मायनस 4ac कॅल्क्युलेशन केलं आणि माझं अँसर एक्झॅक्टली 0 आलं तर समजून घ्यायचं आपलं नेचर ऑफ रूट असणार आहे रियल अँड इक्वल. अँड थर्ड कंडिशन मित्रांनो, जर मी बी स्क्वेअर मायनस 4ac कॅल्क्युलेशन केलं पण ही व्हॅल्यू आली माझी लेस दॅन 0, तर त्या कंडिशनला माझे कोणतेही रूट्स नसतात, म्हणजेच नो रियल रूट्स. ओके, या 3 कंडिशन मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायची. चला तर मित्रांनो, ही कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे समजावून घेण्यासाठी आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. चला तर मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.5 मधला आपला फर्स्ट टाइप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणजे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन वरनं आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतं, सिंपल बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. लेट्स ट्राय फर्स्ट एक्झाम्पल. बघा मित्रांनो, आता आपलं फर्स्ट एक्झाम्पल दिलंय एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0, आणि मला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, डिस्क्रिमिनंट. ओके, जर तुमच्या डिस्क्रिमिनंट लक्षात असेल तर डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतं, बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजे इन शॉर्ट सगळ्यात अगोदर मला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतील, आणि त्या व्हॅल्यू कशा भेटतील, ऑब्विसली दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्पेअर करावं लागेल मला स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. चला तर मग कम्पेअर करूया. म्हणून मी लिहितो मित्रांनो कम्पेअरिंग विथ, आणि आपला स्टँडर्ड फॉर्मॅट असतो ax स्क्वेअर प्लस px प्लस c इज इक्वल टू 0. ओके, चला तर मग कम्पेअर करा. जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू भेटते 1, सिमिलरली b ची व्हॅल्यू भेटते 7 अँड c इज इक्वल टू -1. आणि एकदा का आपण abcच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या तर डिस्क्रिमिनंट काढणं खूप सोपं आहे. बघा मित्रांनो, डिस्क्रिमिनंट म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac. ठेवा व्हॅल्यू यात b. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? b ची व्हॅल्यू आली होती 7, स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर, मायनस 4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? 1 इंटू c. c ची व्हॅल्यू होती -7. करा कॅल्क्युलेशन. 7 स्क्वेअर 49 मायनस 4 इंटू 1 4, 4 इंटू -1 -4. म्हणजेच इन शॉर्ट 49 मायनस मायनस प्लस 4, अँड 49 प्लस 4 इज 53. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. मित्रांनो, क्वेश्चन नीट बघा, आपल्याला फक्त डिस्क्रिमिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे, नेचर ऑफ रूट कॅल्क्युलेट करायचं नाही. तर पहिल्या प्रॉब्लेममध्ये डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली 53. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. माझं सेकंड एक्झाम्पल आहे मित्रांनो 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0.
ओके, इथेही मला डिस्क्रिमिनंट काढण्यासाठी एबीसी लागणारच आहे आणि एबीसी कसं भेटणार आहे, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्मॅट. म्हणून मी लिहितो मित्रांनो कम्पेअरिंग विथ AY² प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. बघा मित्रांनो, ह्या एक्झाम्पल मध्ये गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सच्या फॉर्मॅटमध्ये होतं, म्हणून मी स्टँडर्ड फॉर्मॅट सुद्धा एक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहिला. इथं बघा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन वायच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणून मी माझं स्टँडर्ड इक्वेशन वायच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. करा कम्पेअर. बघा मित्रांनो, कम्पेअर जर केलं तर ए ची व्हॅल्यू भेटेल A इज इक्वल टू 2, B इज इक्वल टू -5 अँड C इज इक्वल टू 10. चला तर मग यावरून डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आणि डिस्क्रिमिनंट असतो B² - 4AC. ओके, ठेवा मग व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ B? -5 स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर, -4 ॲज इट इज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A? 2 इंटू C. C ची व्हॅल्यू आली होती मित्रांनो 10. अँड आन्सर इज -5 चा स्क्वेअर 25 -4 इंटू 2 8, 8 इंटू 10 18. And 25 minus 80 is -55. Okay, let's try one last example. Example दिलाय मित्रांनो, √2x² प्लस 4x प्लस 2 इंटू √2 इज इक्वल टू 0. चला मग यालाही कम्पेअर करूया स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कम्पेअरिंग विथ AX² प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. आणि कम्पेअर जर केलं तर A ची व्हॅल्यू भेटते √2, B ची व्हॅल्यू भेटते 4 आणि C ची व्हॅल्यू भेटते मित्रांनो 2 इंटू √2. आणि ह्या व्हॅल्यूचा यूज करून आता मला फाइंड आउट करायचा आहे डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट असतो मित्रांनो B² - 4AC. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ B? B ची व्हॅल्यू आली होती 4, स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर, -4 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A? A ची व्हॅल्यू आली होती मित्रांनो √2 इंटू C. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ C? 2 इंटू √2. ओके, बघा मग 4 स्क्वेअर 16 -4 इंटू 2 8. सिमिलरली आतमध्ये उरलं √2 इंटू √2. सिंपल. मी काय केलं मित्रांनो 4 इंटू 2 8, √2 इंटू √2. बघा नेक्स्ट 16 मायनस √2 इंटू √2 येते मित्रांनो 2. म्हणजेच 16 मायनस 8 इंटू 2 16 अँड आन्सर इज 0. ओके, हे प्रॉब्लेम होते मित्रांनो डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याची. आता आपल्याला सेकंड टाइप बघायचा आहे, ज्यात आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला तर मित्रांनो, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा मित्रांनो, एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि असं एक एक्झाम्पल देतं. मी तो समरी लिहून ठेवली मित्रांनो. नेचर कसं डिसाईड करायचं? जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजेच B² - 4AC ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त येत असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, तर रूट्स असतात रिअल अँड अनइक्वल. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू एक्झॅक्टली 0 असेल तर आपले रूट्स येतात रिअल अँड इक्वल. अँड लास्ट कंडिशन, जर माझी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 येत असेल तर त्या कंडिशनला आपले नो रिअल रूट्स. ओके, लेट्स ट्राय वन एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं फर्स्ट एक्झाम्पल आहे x² - 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे सगळ्यात अगोदर मला डिस्क्रिमिनंट B² - 4AC कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याच्या आन्सरवरनं डिसाईड करावं लागेल की नेचर ऑफ रूट काय येणार आहे. ॲज युजल डिस्क्रिमिनंट म्हणजे B² - 4AC कॅल्क्युलेट करण्यासाठी मला ABCच्या व्हॅल्यू लागतील. आणि ABC कसं कॅल्क्युलेट करणार? कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्मॅट. आणि स्टँडर्ड फॉर्मॅट असतो मित्रांनो AX² प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. ओके, दोन्ही इक्वेशन कम्पेअर करा. म्हणजेच A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू -4 अँड C इज इक्वल टू +4. ओके, यावरूनच डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा B² - 4AC. ठेवा व्हॅल्यू. B ची व्हॅल्यू होती मित्रांनो -4² -4 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A? A ची व्हॅल्यू होती 1 इंटू C. C ची व्हॅल्यू होती 4. करा मग कॅल्क्युलेशन.
minus 4 square 16 minus 4 into 1 4 and 4 into 4 16. म्हणजेच माझं डेल्टा इज इक्वल टू आलं 0. बघा मित्रांनो, हे आन्सर तिन्हीपैकी कोणत्या कॅटेगरीत येतं? एक्झॅक्टली 0. एक्झॅक्टली 0 जर आलं तर माझे रूट्स कसे असतात? रियल अँड इक्वल. म्हणजेच मी आन्सर मध्ये लिहू शकतो नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन quadratic equation is real and equal. Okay, very easy. Let's try one more example. चला मित्रांनो, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे, नेचर ऑफ द रूट. ॲज युजल त्यासाठी आपल्याला काढावं लागेल बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac कसा निघेल? कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्मॅट. कम्पेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि कम्पेअर जर केलं मित्रांनो तर a ची व्हॅल्यू भेटते मला 2, b ची व्हॅल्यू भेटेल -7 आणि c ची व्हॅल्यू भेटेल 2. ओके, चला मग यावरून आपण आपला डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा फाइंड आउट करूया. b स्क्वेअर मायनस 4ac. ओके, ठेवा व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? -7 स्क्वेअर मायनस 4 इंटू a. a ची व्हॅल्यू दिली 2 इंटू c. c ची व्हॅल्यू दिली मित्रांनो 2. करा मग कॅल्क्युलेट. -7 स्क्वेअर इज 49 मायनस 4 इंटू 2 8 आणि 8 इंटू 2 16. ओके, अँड 49 मायनस 16 इज 33. आणि ॲज युजल 33 ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजेच मी आन्सर मध्ये लिहू शकतो माझा डेल्टा ग्रेटर दॅन 0 आहे. चला मित्रांनो, पटकन कंडिशन चेक करा. ग्रेटर दॅन 0 असेल तर काय कंडिशन असते? ग्रेटर दॅन 0 जर असेल तर माझं नेचर ऑफ रूट असतं रियल अँड अनइक्वल. म्हणजेच मी आन्सर मध्ये लिहू शकतो नेचर ऑफ रूट इज रियल अँड अनइक्वल. ओके, लेट्स ट्राय वन लास्ट एक्झाम्पल. चला मित्रांनो, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. ओके, करा कम्पेअर. कंपेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. आणि जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळेल? a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू 9. आणि एकदा की ह्या व्हॅल्यू भेटल्या तर आपल्याला डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट काढणं खूप सोपं आहे. ओके, ठेवा मग व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू 9. म्हणजेच मला भेटेल मित्रांनो 2 स्क्वेअर 4 minus 4 into 1 4, 4 into 9, 4 into 9 36, and 4 minus 36 is minus 32, and clearly minus 32 is less than 0. म्हणजेच मी आन्सर मध्ये लिहू शकतो डेल्टा इज लेस दॅन 0. ओके, चेक करा तिन्ही कंडिशन पैकी कोणती कंडिशन आहे? लेस दॅन 0 जर असेल, लेस दॅन 0 जर असेल तर नो रिअल रूट्स. म्हणजेच माझा आन्सर येईल nature of roots is no real roots. ओके, आय होप मित्रांनो हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. चला मित्रांनो, नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन वरच डिपेंड नेक्स्ट टाइप आपल्याला बघायचा आहे. आणि तो नेक्स्ट टाइप असतो मित्रांनो the roots of quadratic equation are real and equal and hence find the value of k. म्हणजेच इन शॉर्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला कंडिशन गिवन असते, जसे की ह्या क्वेश्चन मध्ये दिली
या क्वेश्चनमध्ये आपल्याला कंडिशन दिलेली आहे की जे काही नेचर ऑफ रूट येणार आहे म्हणजे जो काही डिस्क्रिमिनंट येणार आहे तो कसा असणार आहे, रिअल आणि इक्वल असणार आहे आणि त्यावरूनच आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे के ची. ओके, लेट्स ट्राय वन एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं फर्स्ट एक्झाम्पल दिलंय 3y² प्लस के इंटू वाय प्लस 12 इज इक्वल टू 0. सगळ्यात अगोदर आपण याला कम्पेअर करूया स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कंपेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि जर मी कम्पेअर केलं तर मला भेटेल a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू k अँड c इज इक्वल टू 12. ओके, यावरनं मी डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट लिहू शकतो b² मायनस 4ac. बघूया याचा आन्सर काय येतं ते. सांगा मित्रांनो, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b. b ची व्हॅल्यू गिवन आहे मला k² मायनस 4 इंटू a. a ची व्हॅल्यू 3 अँड c. c ची व्हॅल्यू 12. ओके, म्हणजेच इन शॉर्ट मला भेटेल k² ॲज इट इज मायनस 4 इंटू 3 12 अँड 12 इंटू 12 144. आणि इथं मित्रांनो आता गिवन कंडिशनचा आपल्याला यूज करायचा आहे. गिवन कंडिशन काय सांगितलंय, नेचर ऑफ रूट रिअल अँड इक्वल आहे. आणि रिअल अँड इक्वल जर म्हटलं तर याला मी कशासोबत कम्पेअर करू शकतो, 0 सोबत. म्हणजेच इन शॉर्ट डेल्टा इज इक्वल टू 0 इज गिवन. ओके, आणि डेल्टा इज इक्वल टू 0 आपण कशाहून लिहिलं, क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे नेचर ऑफ रूट रिअल अँड इक्वल आहे आणि रिअल अँड इक्वल असेल तर मी कम्पेअर करू शकतो 0 सोबत. म्हणजेच माझं इक्वेशन तयार होईल आता 0 इज इक्वल टू k² मायनस 144. ओके, याला इंटरचेंज करून लिहितो मी. म्हणजेच k² मायनस 144 इज इक्वल टू 0. यावरनं मित्रांनो k² 144 मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस आणि k इज इक्वल टू जर मी k इज इक्वल टू प्लस और मायनस 12. ओके, म्हणजेच माझा आन्सर येईल k इज इक्वल टू 12 और k इज इक्वल टू मायनस 12. आणि हेच मित्रांनो मला फाइंड आउट करायचं होतं. लेट्स ट्राय वन लास्ट एक्झाम्पल. चला मित्रांनो, आजचं आपलं लास्ट एक्झाम्पल आहे kx in bracket x minus 2 plus 6 is equal to 0. आणि ह्या इक्वेशन मध्ये मला काय गिवन आहे, नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल अँड इक्वल आणि तेच फाइंड आउट करायचंय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k. चला तर मित्रांनो, गिवन एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये नाहीये. सगळ्यात अगोदर याला आपण स्टँडर्ड फॉर्मॅट नुसार कन्वर्ट करूया. म्हणजेच इन शॉर्ट kx नी ह्या ब्रॅकेटला मी मल्टिप्लाय करतो. बघा मग kx इंटू x मला भेटेल kx² मायनस kx इंटू 2 म्हणजेच मी लिहू शकतो 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. ओके, आता याला कम्पेअर करूया स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि जर मी कम्पेअर केलं तर काय भेटेल, मला भेटेल a इज इक्वल टू k, b इज इक्वल टू मायनस 2k अँड c इज इक्वल टू 6. ओके, एकदा का मला abc च्या व्हॅल्यू भेटल्या आपण डिस्क्रिमिनंट आरामात फाइंड आउट करू शकतो. बघा मित्रांनो, डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा ज्याची व्हॅल्यू असते b² मायनस 4ac. ठेवा मग व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b. b ची व्हॅल्यू दिली आहे मायनस 2k मायनस 4 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, इट इज k and what is the value of c, it is 6. ओके, करा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, k चा स्क्वेअर ॲज युजल k² मायनस 4 इंटू k 4k अँड 4k इंटू 6 इट इज 24k. ओके, आता बघा मित्रांनो, कंडिशन काय गिवन आहे. कंडिशन मला तीच आहे, रिअल अँड इक्वल. आणि रिअल अँड इक्वल जर असेल, बघा रिअल अँड इक्वल जर असेल तर मी डिस्क्रिमिनंटला कम्पेअर करू शकतो 0 सोबत. म्हणजेच मला भेटेल डेल्टा इज इक्वल टू 0 अँड दिस इज गिवन कंडिशन. ओके, म्हणजेच माझं इक्वेशन तयार होईल 0 इज इक्वल टू 4k²
मायनस 24k. याला इंटरचेंज करून लिहितो म्हणजेच माझ्याकडे उरेल 4k² मायनस 24k इज इक्वल टू 0. आणि ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करून मला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा मित्रांनो, दोघांना काय कॉमन निघेल? दोघांना मी कॉमन घेऊ शकतो 4k. आणि जर मी 4k कॉमन घेतलं तर माझ्याकडे उरतं k मायनस 6 इज इक्वल टू 0. ओके, 4k कॉमन घेतलं, आतमध्ये उरतं k मायनस 6 इज इक्वल टू 0. आता दोघांनाही इंडिव्हिज्युअली मी कम्पेअर करतो 0 सोबत. म्हणजेच 4k इज इक्वल टू 0 अँड k मायनस 6 इज इक्वल टू 0. बघा मित्रांनो, मला व्हॅल्यू काढायची k ची. 0 4 मल्टिप्लिकेशन मध्ये, इथं आल्यानंतर डिव्हिजन मध्ये. आणि जर न्यूमरेटर 0 असला तर डिनॉमिनेटर काही असू द्या, अँसर ऑलवेज 0च येतो. इथं बघा k इज इक्वल टू हा मायनस 6 जर तिकडे गेला तर भेटतो. पण बघा मित्रांनो, इथं जो k आलाय हा k आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x² जी टर्म आहे आपली a त्याचा कोएफिशियंट होता. आणि आपल्याला ठाऊक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जी स्क्वेअरची टर्म असते त्याचं कोएफिशियंट 0 कधीच नकोय. म्हणजेच इन शॉर्ट ही व्हॅल्यू पॉसिबल नाहीये. म्हणजेच आपलं अँसर येईल k इज इक्वल टू 6. ओके, आय होप मित्रांनो आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल फ्रॉम टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला आजचे सगळे एक्झाम्पल समजले असतील. आणि जर आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू. हॅव अ नाईस डे.